नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेल्या विविध कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे भीमसेन. या कथेचा भाग पहिला. भीमसेनानं सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह धनंजय यांच्या आग्रहास बळी पडून आपला साहसी पेशा सोडून दिला खरा, पण नवीन धंद्यात त्याचं मन रमेना. खाजगी डिटेक्टिव्ह म्हणून पुष्कळ कामं त्याला मिळत. त्याचं नाव जनतेच्या चांगल्या माहितीचं होतं, परंतु ज्या केसेस त्याला मिळत त्या त्याच्या अत्यंत शक्तिमान शरीराची रग जिरवण्यास असमर्थ ठरत. त्याच्या तल्लख बुद्धीचा फारसा उपयोग करण्यासही त्याला संधी मिळत नसे आणि त्यामुळे आपण धनंजयांनी पसरवलेल्या मोहजलात निष्कारण अडकलो त्यापेक्षा आपला पूर्वीचा दिनक्रम चांगला होता असे विचार त्याच्या मनात सारखे घोळत होते. काळा बाजार करून गरिबांच्या रक्ताचे शोषण करणारे व देशभक्तीच्या बुरख्याखाली काळेकुट्ट अंतःकरण लपवणारे नरपशु, कायद्याची मर्यादा सांभाळून धंद्याच्या नावाखाली गरिबांचा गळा पकडून बसलेले अनेक मानवी सर्प त्याच्या माहितीचे होते. एक वेळ अशी होती की त्यांना भीमसेनाची जबरदस्त दहशत वाटत होती, परंतु आता त्यानं डिटेक्टिव्हचा पेशा पत्करल्यानंतर ते लोक छाती पुढे काढून त्याची भेटही घेण्यास कचरत नसत. त्यात आता देशाची फाळणी होऊन निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला होता. काळा बाजारवाल्यांच्या कारवाईमुळे सर्वसाधारण जनतेला महागाईची ज्वाला होरपळत होते. अन्नाची टंचाई, राहायला जागा नाही अशी भयंकर परिस्थिती आणि त्यातच थंडी वाऱ्यात उन्हा पावसात उघड्यावर पडलेले हजारो निर्वासित पाहून भीमसेनाचं हृदय कळवळले आणि आपला पूर्वीचा साहसी जीवनक्रम अंगीकारून या निर्वासितांना मदत करावी असं त्याने ठरवलं. सुबाराव नावाचा एक अत्यंत कृपण माणूस त्यानं आपल्या अचूक दृष्टीने हेरला. सुबाराव हा गोमंतकाचा रहिवासी असून लक्षाधीश होता, पण कमालीचा कृपण असल्यानं दानधर्मासाठी त्यानं अद्यापही खर्च केला नव्हता. वयाची 60 उलटली असतानाही अद्याप त्याचा पैसा जमा करण्याचा हव्यास काही सुटलेला नव्हता. या कृपणाचे बरेचसे पैसे निर्वासितांना सहाय्य करण्यासाठी खर्च करायचे ठरवून भीमसेन उद्योगास लागला. सुबारावने मुंबईतल्या अनेक धंद्यात बरेचसे भांडवल गुंतवले होते, त्यामुळे पणजी आणि मुंबई यामध्ये त्याला सारख्या वाऱ्या कराव्या लागत. भीमसेनानं त्याची ओळख करून घेतली व मायावी भाषेची मोहनी घालून सुबारावचा स्नेह संपादन केला. त्याच्या लागवी वर्तनामुळे आणि बेमालूम थापांमुळे सुबाराव त्याच्या चांगला भजनी लागला आणि त्यानं पणजीला येण्याबद्दल भीमसेनेला आग्रह केला. भीमसेन हीच संधी बघत होता. पणजीच्या वाड्यात सुबारावने आपली बरीच संपत्ती ठेवली आहे हे त्याला माहीत होते. गोव्यात पाऊल पडताच सुबारावच्या तिजोरीचा बराचसा भाग कमी करण्याचा त्यानं निश्चय केला आणि वरवर आडेवाडे येत त्यानं सुबारावचे आमंत्रण स्वीकारले. भीमसेनानं एका नवीन धंद्याचं आमिष सुबारावला दाखवलं होतं व त्यात सहजी लाखो रुपये मिळवता येतील अशी त्याची खातरजमा करून दिली होती. भीमसेन पणजीला येताच तेथेच त्या नवीन धंद्यासंबंधी बोलणी करण्याचं सुबारावने योजिलं होतं. भीमसेनानं आमंत्रण स्वीकारल्याने सुबारावलाही आनंद झाला. मालाडला एका जुन्या घरात सुबाराव राहत असे. दुसऱ्याच दिवशी गोव्याला जायचं असल्यामुळे प्रवासाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी भीमसेन त्याच्या भेटीला गेला होता. संध्याकाळी 7च्या लोकलनं तो मुंबईस परत निघाला होता. उकाडा होत असल्यानं भीमसेन गाडीच्या दरवाजापाशी उभा होता. बाहेर चांगलाच अंधार पडला होता व गाडी वेगात होती. तीक्ष्ण नजरेच्या भीमसेनाला बाजूच्या रुळावर काहीतरी दिसून येताच त्यानं त्या भरवेगात धावत असलेल्या गाडीतून खाली उडी घेतली. डोळ्याचं पातन लावतं एवढ्या अवधीत हा प्रकार घडल्यानं फर्स्ट क्लास मधील आरामाने बसलेल्या इतर उतारूंच्या ते लक्षात आलं नाही. पण भीमसेनानं एकाकी अशी उडी घेण्याचं कारण तरी कोणतं घडलं. बाजूच्या रुळावर आपलं डोकं ठेवून एक माणूस पडला होता. गोरेगावकडून मालाडकडे जाणारी गाडी येत आहे हे सिग्नलचा हिरवा दिवा दाखवत होती. त्या माणसाची ती आत्महत्येची तयारी होती आणि त्याला वाचवण्यासाठी भीमसेनानं बेधडक बाहेर उडी घेतली.
धावत्या गाडीतून उडी घेताना शरीराचा तोल जाऊ नये म्हणून त्यानं शक्य ती सावधगिरी बाळगली होती. तरी सुद्धा बाजूच्या रुळावर तो चांगलाच आपटला. दुसरा कोणी असता तर तेवढ्या धक्क्यानं तो खचितच बेशुद्ध होऊन पडला असता. पण भीमसेनावर त्याचा काही परिणाम न होता तो उठून उभा राहिला. शरीराला अनेक ठिकाणी दगडांनी टोचल्यामुळे रक्तस्राव होत होता. त्याची त्यानं कदर केली नाही. रुळावरून उड्या मारत तो त्या निश्चित पडलेल्या माणसाजवळ गेला आणि पडलेले फूल उचलावे तसं त्यानं त्याला बाजूला केलं आणि त्याच वेळी बरवेगानं धावत असलेली गाडी ते रूळ तुडवत निघून गेली. त्या गाडीची चाकं भीमसेनाच्या अगदी जवळून निघून गेली. गाडी निघून जाताच भीमसेनानं त्या गृहस्थाला अलगद उचललं आणि थोड्या अंतरावरच्या हिरवळीवर ठेवलं. तो बेशुद्ध स्थितीत होता. गाडी जवळ आलेली पाहताच भीतीनं त्याचं भान हरपलं असावं. भीमसेनानं त्याचा प्राण वाचवला हे त्याला समजणं शक्य नव्हतं आणि अशी अजब घटना घडून येईल असं त्या बिचाऱ्याच्या स्वप्नीही येणं शक्य नव्हतं. खिशातील टॉर्च काढून भीमसेनानं त्याचा चेहरा निरखून बघितला. त्याच्या पेहरावावरून तो मध्यम स्थितीतला असावा असं दिसत होतं. 50च्या आत बाहेरचा असावा. गार वारा सुटला होता. काही वेळानं तो शुद्धीवर येऊन त्यानं डोळे उघडले. आजूबाजूला पसरलेल्या अंधारामुळे आपण कुठे आहोत हे त्याला काही क्षण समजलं नाही. तो तसाच पडून राहिला. बरं झालं तुम्ही एकदाचे शुद्धीवर आलात ते. भीमसेनाच्या त्या शब्दांनी तो भानावरून एकदम उठून बसला. भीमसेनाकडे निरखून पाहत तो म्हणाला, तुम्ही कोण? मी इथे कसं काय आलो? तुम्ही गाडीखाली जीव देणार होतात. हसत भीमसेन म्हणाला, परिस्थितीला घाबरून आत्महत्या करणं याला कमालीचा भेकडपणा म्हणतात. मला ते आवडत नाही म्हणून मी तुम्हाला वाचवलं. काय तुम्ही मला वाचवलं? अहो चांगला सुखाने मरत होतो मी. तो पुन्हा तुम्ही मला नरक यातना भोगण्यासाठी पाठवताय. एव्हा मी सुखी आणि कायमचा सुखी झालो असतो. मला तुम्ही जी विशेषणं लावताय त्याचं मला काही वाटत नाही. भीमसेन म्हणाला, पण तुमच्यासारख्या अपमतलबी माणूस मात्र मी बघितला नव्हता. तुम्ही दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडला असाल म्हणूनच तुम्ही हा आत्महत्येचा मार्ग शोधून काढला त्याबद्दल मला शंका नाही. पण तुमच्या मागे तुमची पत्नी मुलं असतील तर त्यांची काय स्थिती होईल याचा विचार केला होता का? माझी पत्नी? खरंच मी त्याबद्दल कधी विचार केला नाही. तो हुंदके देत म्हणाला, पण अडचणीतून सुटायला मला दुसरा मार्ग सुचत नाही. बेअब्रूपेक्षा मरण बरं असं मला वाटतं. आता करू काय मी? चांगला प्रश्न विचारलात. तुम्ही कोणत्या संकटात सापडलात ते मला आपला मित्र समजून सांगा. मी त्या संकटातून तुमची मुक्तता करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मला संकटातून सोडवणार? ते काम सोपं आहे असं तुम्हाला वाटतं की काय? आणि मी वाचलो कसा काय ते तरी सांगा मला. भीमसेनानं सहजगत्या थोडक्यात त्याला ती माहिती सांगितली. मला वाचवण्याकरता तुम्ही धावत्या गाडीतून उडी घेतली? तो गृहस्थ आश्चर्याने म्हणाला, ना ओळख ना संबंध आणि मला वाचवण्याकरता तुम्ही आपला जीव धोक्यात घातलात. भीमसेनाकडे तो पाहत म्हणाला, तुमच्या हातापायांना बराच मार लागलेला दिसतो. त्यातून रक्त वाहत आहे. तुम्ही मला मतलबी म्हणाला तर तेच खरं. मला क्षमा करा. अगोदर ते रक्त वाहण्याचं बंद केलं पाहिजे. हा ठीक आहे, त्याची काळजी नका करू. थोडंसं खरचटलंय. मला त्यापासून काही अपाय होणार नाही. तुम्ही भीमसेनाचं नाव कधी ऐकलंय का? भीमसेन? दुर्जनांचा काळ आणि सज्जनांचा सहाय्यकर्ता भीमसेन? त्याबद्दल तर तुम्ही नाही ना बोलत? हो हो, त्या भीमसेनाबद्दल मी ऐकलेलं आहे. शेवटचा उपाय म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांचं कोर्टात ऑफिस आहे. सध्या ते खाजगी डिटेक्टिव्हचं काम करीत असतात. पण ऑफिस बंद होतं. ते कुठे आहे त्याची काही त्यांना कल्पना नाही कोणाला. तोच मी भीमसेन तुमच्यासमोर उभा आहे. हा योगायोग मोठा चमत्कारिक म्हणायचा. तो हसत म्हणाला, काय तुम्हीच भीमसेन आहात? त्या गृहस्थाच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. हो, खात्रीनच तुम्ही भीमसेन असणार. नाहीतर हे असलं साहस दुसरं कोण करू शकणार? ईश्वराची लीला अगाध आहे. पण तुम्ही सुद्धा एका रात्रीत माझं दुःख निवारण करू शकाल हे मला समजत नाही. मला सुद्धा एका रात्रीची सवड आहे, कारण उद्या मी गोव्याला जाणार आहे. तुम्ही आता मला वेळ न घालवता तुमची हकीकत सांगा. माझं नाव विश्वनाथ, तो म्हणाला. इथं कल्याणला माझी वाडी असून माझं स्वतःचं घर आहे. माझी बायको, 2 मुली, एक लहान मुलगा आणि मी याखेरीज आम्हाला नातेवाईक नाहीत. उभ्या जन्मात मी कोणाचं काही नुकसान केलेलं नाही. पण उद्या 11 वाजता माझ्या घरावर आणि जमिनीवर जप्ती येऊन मला मुलाबाळांसह एका वस्त्रानिशी बाहेर पडावं लागणार आहे.
आजपर्यंत मी अब्रून दिवस काढले, पण उद्या माझी साऱ्या जगात नाचक्की होईल. उद्या आपणावर कोणता भयंकर प्रसंग ओढवणार आहे याची बायकोला आणि मुलांना कल्पना नाही. हा प्रसंग तुमच्यावर आला कशामुळे? माझ्यावर विश्वास ठेवा. ईश्वर साक्ष मी खरं बोलतोय. मला कुठलंही व्यसन नाही. माझा एक वडील भाऊ होता. त्यानं धंदा करण्यासाठी 10,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं. तो 10 वर्षापूर्वी एकाएकी वारला. घराण्याचं नाव खराब होऊ नये म्हणून मी आपणहून कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्यासाठी माझं घर आणि सारी शेतजमीन, ज्याची किंमत 30,000च्या वरती आहे, ती सावकाराला लिहून दिली. मी शहराबाहेर राहणारा साधा माणूस. मला हिशोबात काही विशेष समजत नाही. गेली 10 वर्ष मी सारखे पैसे भरत असतानाही 8 दिवसांपूर्वी सावकारानं मला निर्वाणीचं पत्र काढलं. त्यात त्यानं आपली 40,000ची बाकी निघत असून 8 दिवसात जर पुरी रक्कम भरली नाही तर घराघराचा कब्जा घेतला जाईल अशी धमकी दिली. इतके पैसे माझ्यावर कसे निघाले ते मला समजेना. मुंबईत येऊन मी सावकाराला भेटलो. त्यानं खोटे नाटे हिशोब करून माझ्यावर 40,000चं देणं हे सिद्ध करून दाखवलं आणि 8 दिवसात सर्व पैसे परत केले पाहिजे अशी धमकी दिली. इतके पैसे 8 दिवसात उभं करणं शक्य नव्हतं. गेला आठवडा मी कोणत्या मनस्थितीत घालवला असेल याची कल्पना करणं बरं. आजचा शेवटचा दिवस म्हणून मी त्याची विनवणी करण्याकरता सकाळीच मुंबईस आलो. सकाळी 2 तास मी त्याची बऱ्याच प्रकारे गयावया केली, पण त्या राक्षसाला दया आली नाही. उद्या 11 वाजता बेलिफांना घेऊन येतो आणि घरावर आणि शेत जमिनीवर ताबा बसवतो असं त्यानं मला सांगितलं. मी तुमच्याबद्दल वर्तमानपत्रात बरंच वाचलं होतं. आपल्याला भेटावं आणि काही उपाय निघाल्यास पाहावा या इच्छेनं मी तुमच्या ऑफिसात गेलो, पण ते बंद होतं. नंतर मी अन्न पाण्याशिवाय सबंध दिवस वेड्यासारखं भरकटलो. गोरेगावला मी कसं आलो ते समजलं नाही. इथे आल्यानंतर आत्महत्येची कल्पना मनात आली आणि पुढील प्रकार तुम्हाला माहितीच आहे. त्या सावकाराचं नाव काय? भीमसेनानं विचारलं. त्याचं नाव जमनादास. काळबादेवीला त्याची पेढी आहे. जमनादास? मी त्याला ओळखतो. त्याच्याबद्दल बरीच तक्रार माझ्या कानावर आलेली आहे. मी जर खाजगी डिटेक्टिव्हचा पेशा पत्करला नसता तर यापूर्वीच मी त्याला चांगलं शासन केलं असतं. विश्वनाथराव, तुम्ही भेटलात ते बरं झालं, कारण त्यामुळे फार दिवस शोधत होतो ती संधी आता मला मिळाली. तुमची ती कागदपत्र त्याच्या पेढीवर आहेत का? हो, ती दाखवण्यासाठी त्यानं तिजोरीतून बाहेर काढली होती. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत तुम्ही त्या आपत्तीतून मुक्त व्हाल असं आश्वासन तुम्हाला देतो. काय, उद्यापर्यंत? मला खरं नाही वाटत. हे शक्य कसं होईल? त्याचा तुम्ही आता विचार करू नका. तुम्ही कुठे राहिलाय? मी ग्रँड रोडला अनंत आश्रमात उतरलो होतो. ठीक आहे, चला तर मग. ते दोघे गोरेगाव स्टेशनपर्यंत पायी गेले. तिथे भीमसेनानं एक टॅक्सी पकडली आणि विश्वनाथरावाला अनंताश्रमात नेऊन सोडले. अनंताश्रमाच्या दारात विश्वनाथरावांना तो म्हणाला, सकाळपूर्वी मी तुमची गाठ घेईन. तुम्ही आता शांत झोपा. जमनादासचा विचार करण्याची आता काही जरूर राहिली नाही. तो तिथून निघून गेला. विश्वनाथराव एखाद्या लहान मुलाप्रमाणे उड्या मारत अनंताश्रमात शिरले. त्यांची ती आनंदी चर्या बघून अनंताश्रमाच्या व्यवस्थापकालाही आश्चर्य वाटलं. सकाळी विश्वनाथरावांचा चेहरा अगदी कष्टी झालेला त्यानं बघितला होता.